नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत अनबॉक्सिंग व्हिडिओ, तो पण एका स्पेशल गोष्टीचा, जे की आहे DJI Osmo Action 5 Pro आणि हा ॲडव्हेंचर कॉम्बो आहे. सो आपण ह्याला ओपन करून बघू आपण ह्याच्यामध्ये काय काय भेटलेलं आहे. इथे दिसतं तर आहे की तुम्हाला कॅमेरा, एक्सटेन्शन रॉड, 3 बॅटऱ्या, बॅटरी केस आणि ॲडव्हेंचर कॉम्बो, बंडल ॲडव्हेंचर. सो लेट्स सी अँड आपण ह्याला ओपन करू. सो बॉक्स सील पॅक होता जो मी ओपन केला आहे. ओके, अँड त्याच्या आतमध्ये आपल्याला 2 गोष्टी भेटतात. एक आहे ॲक्सेसरीज आणि दुसरा आहे ॲक्शन 5 प्रो. सो आपण आधी कॅमेरा काढू अँड मग ॲक्सेसरीज पण काढू. अँड खाली एक स्टिक दिसते, आपण आधी त्याला पण बाहेर काढू. सो आपण बॉक्समधून सगळे सामान काढलेलं आहे. ॲक्सेसरीजचा बॉक्स आहे, एक रॉड आहे, एक्सटेन्शन रॉड आहे आणि कॅमेरा. सो आपण आधी कॅमेरा साईडला ठेवू आणि ॲक्सेसरीज ओपन करू. ओ, आपल्याला यामध्ये खूप साऱ्या गोष्टी भेटल्यात, जसं की एक DJIचा स्टिकर आहे. ठीक आहे, आपण साईडला ठेवू. परत त्याच्यानंतर ॲक्शन कॅमेरा प्रो ॲक्शन 5 प्रोची गाईड आहे, स्टार्ट गाईड. आपण ती नंतर बघू. ठीक आहे, एक C2C वायर दिलेली आहे याच्यामध्ये. अँड खूप सारे एक्सटेन्शन्स दिलेत, जसे की एक हा आहे, हा मॅग्नेटिक आहे. ठीक आहे, आय शो यू. मी ऑलरेडी एक बाईकला लावून झालो आहे. ठीक आहे, दुसरे हे 2 नट्स दिलेत आपल्याला. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला कुठे लावायचं असेल किंवा रॉडला लावायचं असेल तर त्याच्यासाठी हे 2 नट्स आहेत. ठीक आहे, आपण हे दोन्ही पण साईडला ठेवू. आणि हे वॉरंटी स्कॅन करून वॉरंटी कार्ड ॲक्टिवेट करायला आहे. ॲक्टिवेट डिव्हाइस विथ वॉरंटी बेनिफिट, बरोबर. ठीक आहे, तर तुम्हाला इथे स्कॅन करायचं आणि तुमचा कार्ड जो आहे, तुमचा जो डिव्हाइस आहे, कॅमेरा आहे, त्याचा वॉरंटी ॲक्टिवेट करू शकता किंवा बेनिफिट्स बघू शकता. ठीक आहे, इग्नोर इट. आता आपण बॅटरी ओपन करू. हा बॅटरी केस आहे. अँड एक नाही आहे, कारण एक त्याच्यामध्ये आहे. आताच सांगतोय मी, एक त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर तुम्हाला 3 बॅटरीज भेटतात. ठीक आहे, हे मी साईडला ठेवतो. अँड आपण आता डायरेक्ट जाऊ कॅमेरामध्ये, कॅमेरा ओपन करायला. टिंग टिडिंग 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 टिडिंग. ओके, सो पहिला आहे DJI कॅम अँड दुसरा आहे त्याचा केस. अजून बॉक्समध्ये काय ना, आपण बॉक्सला साईडला टाकू. हे दोन्ही इथे ठेवूया. ठीक आहे, सर्वात आधी केस ओपन करू. केस क्वालिटी जबरदस्त आहे. प्लस तुम्हाला इथे मॅग्नेट भेटून जातो. आणि मी तुम्हाला सांगतो इथे मॅग्नेट का भेटतो. डिव्हाइसमध्ये तिथे मॅग्नेट नाही आहे. डिव्हाइसमध्ये तिकडे तुम्हाला भेटतं टाईप-C केस आणि OS बटन. हा OS बटन इकडे, इथे टाईप-C केस आहे. या साईडला काहीतरी आहे डिव्हाइसचा, बॅटरी टाकायला, बॅटरी इनपुट आहे. सो तिकडे नाही आहे, बट केसमध्ये त्यांनी मॅग्नेटिकवाला दिला आहे. आय शो यू. हे आपला मॅग्नेटिक स्ट्रॅप, जे पण हुक आहे ते फक्त ह्याला असं टॅप करायचं आणि हे बसलं. बसणार आहे, इज्जत घालवतो माझी. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तुम्हाला काढायचं असेल तर हे दोन्ही जे मागचे बटन्स आहेत हे दाबा आणि हे मॅग्नेट पासून खेचा. आपण हे सगळं साईडला ठेवू आणि आपण आता मेन गोष्टीवरती जाऊ, जो की आपला आहे कॅमेरा. टिंग टिडिंग 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 टिडिंग. ओके, एक सेकंड. 2 hours later. हा आपला कॅमेरा खूप छोटासा आहे, खूप मिनिमल डिझाईन आहे. ओके, बॅटरी ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी टाकली आहे. आय शो यू. बॅटरी, असंच काढायचं. ही बॅटरी. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण बॅटरी टाकली. मेमरी कार्ड अजून नाही टाकलं आणि ह्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. आधी आपण साईडून वगैरे ओपन करू, स्टिकर्स काढून टाकू. आणि हा लेन्सचा डबल शॉट. ठीक आहे, आता आपण कॅमेरा एकदा ओपन करून बघू. ओके, कॅमेरा ओपन झाला आहे. कॅमेराचे जे पण स्टार्टिंगचे जे गोष्टी आहेत, जसं लँग्वेज सिलेक्ट करणं, त्याच्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करून डेट अँड टाइम, मॅक्स टू मॅक्स डेट अँड टाइम विचारतं. आधी तुम्हाला गाईड करतं की कुठे काय, कसं जायचंय, कुठे जायचंय. ठीक आहे, त्या गोष्टी ह्या तुम्हाला गाईडमध्ये असतात स्टार्टिंगला कॅमेरामध्ये. आणि ह्याचा एक सॉफ्टवेअर आहे जो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावा लागतो, जसा DJI मेमो करून. ओके, त्याच्यामध्ये तो डिव्हाइस कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही ज्या पण गोष्टी ह्याच्यामध्ये रेकॉर्ड केल्या ते त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आता हे जे सॅम्पल आहे, ठीक आहे, एक्सटेन्शन रॉडला लावलेला आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ मी तुम्हाला शो करेन. हा माझा होम शूट आहे आणि बाकीचे खूप सारे शूट्स केलेले आहेत. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत जे बोलतात ना नवीन आहेत,
जसं की आता आपण जसं व्हिडिओवरती क्लिक केलं, यू कॅन सी इथे फोटो क्लिक करायचं ऑप्शन आहे, व्हिडिओचा ऑप्शन आहे, सुपर नाईट मोड, जे की मी अजूनपर्यंत तरी मला ट्राय करावं असं नाही वाटलंय का, त्याचं पण रिझन मी तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर हा सब्जेक्ट ट्रॅकिंग आहे, त्याच्यानंतर स्लो मोशन आहे आणि त्याच्यानंतर टाइम लॅप्स आहे. आपण जाऊ डायरेक्टली व्हिडिओजमध्ये, जो की आपला मेन पार्ट आहे. मला मोटो ब्लॉगिंग करायला आवडते, सो त्यासाठी हा कॅमेरा एक बेस्ट कॅमेरा आहे. तो दुसरावाला जो हुक आहे तो मी इथे लावला DJIचा. ओके, ते का तर मी तुम्हाला दाखवतो. आपण ह्याला अटॅच केला. ओके, स्टार्टिंगला म्हणजे मला प्रॉब्लेम्स होत आहेत अटॅच करायला, बट जशी जशी सवय होऊन जाईल तसं आपण करू शकतो, ॲडजस्ट करू शकतो. ठीक आहे, हा एक्सटेन्शन घेतला आहे मी, ह्याची लिंक पण मी तुम्हाला देईन. आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा असं काय नाही माझ्याकडे स्पेअरमध्ये एक इयरफोन होता, ते वायर इथे लावलेली आहे, ज्याची कनेक्शन ह्या साईडला आहे. मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला डायरेक्ट चार्ज करायचं असेल तर इथून टाईप सी सॉकेट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चार्ज करू शकता. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट कॅमेरा ओपन करू आणि आय शो यू. ओके, सो हा फ्रंट कॅमेरा आहे. ठीक आहे, इग्नोर करा, ते दिसतंय ते. आता जर मला इथून चेंज करायचं असेल फ्रंट कॅमेरामध्ये बघून, जसं मी ब्लॉग करतो आणि मिररमध्ये मला गोष्टी बघून जर करायच्या असतील, डेफिनेटली मी करू शकतो. मी स्वाईप अप करा आणि फ्रंट कॅमेरावरून पण तुम्ही टच स्क्रीन वापरू शकता. याला पुढे पण टच आहे, OLED स्क्रीन आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट, तुम्हाला जे पण सेटिंग करायचे तुम्ही फ्रंट आणि बॅक दोन्हीकडून करू शकता. फक्त ह्याच्यामध्ये ना मी तुम्हाला एक सांगतो, ह्याच्यामध्ये सारखं ना लॉकचा ऑप्शन येतो. ठीक आहे, जे की आय डोंट थिंक सो की इतका प्रॉब्लेमॅटिक आहे, बट ते स्लाइड अप करणं ते एक येतं. आणि व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर तुम्ही सिलेक्ट करू शकता की तुम्हाला किती, आय मीन टू से की किती मिनिटानंतर, किती सेकंदानंतर ते स्क्रीन ब्लॅक करायचं आहे. कारण ऑलवेज ऑन स्क्रीन तर ऑफकोर्स तुम्हाला जिथे टायमर दिसतात. फॉर एक्झाम्पल, जर मी आता रेकॉर्ड करायला स्टार्ट केलं, ठीक आहे, लगेच जाणवेल की ह्याचा जो कॅमेरा आहे तो जास्त बॅटरी बॅकअप का देतो. जस्ट थोडे मिनिटं थांबा, तुम्हाला समजेल. सी 15 सेकंद तर मी ठेवला याच्यामध्ये. जर जसं तुम्हाला जसं सेटिंग करायचं तसं तुम्ही करू शकता. 15 सेकंदानंतर तुम्हाला फक्त इथे तुमचा टायमर आणि याच्या खाली तुमचे डिटेल्स, म्हणजे 4K, एक सेकंद मी झूम करतो, 4K 60 FPS RS स्टडी मोड प्लस आणि वाईड. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी. आता जर तुमचं असं असेल की यार मला कसं दिसणार, हे तुम्हाला ऑलवेज ऑन मध्ये दिसणार. तुम्ही हे मिररमध्ये बघू शकता किंवा फ्रंट बॅकने जर बघायला गेलो, मी आता काढतो याच्यातून. ठीक आहे, बॅकमध्ये पण तुम्हाला सेम गोष्टी दिसणार. सो ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, बॅटरी बॅकअप जो तुम्हाला भेटतो तो खूप जास्त भेटतो. सेकंडली, आता आपण व्हिडिओ पॉज करू, तिथे पण स्वाईप अपचं ऑप्शन येतं, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आणि याची ऑडिओ क्वालिटी पण मी तुम्हाला एकदा ऐकवेन. लगेच जाणवेल की ह्याचा जो कॅमेरा आहे तो जास्त बॅटरी बॅकअप का देतो. स्क्रीनमध्ये टाकतो, जस्ट थोडे मिनिटं थांबा, तुम्हाला समजेल. क्लॅरिफिकेशन. आणि ह्याच्यासोबत आपल्याला एक स्टिक भेटलेली आहे, ज्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकेन. आता आपण याला अनबॉक्सिंग करू. ह्याला आपण साईडला ठेवू. आपण आता सगळ्या गोष्टी साईडला ठेवल्यात. ठीक आहे, ज्याने इथे तिथे शोधायचा प्रॉब्लेम नाही होणार. हे स्टिक आणि आय शो यू की ह्याला अटॅच कसं करायचं. सर्वात मोठं पहिला हा केस घ्यायचा. ठीक आहे, या केसमध्ये हा डिव्हाइस तुम्हाला फ्रंटमधून टाकायचा. आय होप हे विजिबल आहे. ठीक आहे, जास्त असं काय रॉकेट सायन्स नाही आहे, मध्ये गडबड करतो. ठीक आहे, हा केस याच्या आतमध्ये फिट झाला. हा कॅमेरा याच्या केसमध्ये फिट झाला आणि आपण याला बंद करू. हा विथ केस असा दिसतो. जास्त नाहीये वेट ह्याचं, मी तुम्हाला वेट पण दाखवेल याचं. एक मिनिट द्या मला. 3 hours later. आता हा डिव्हाइस ठेवू. 176. ठीक आहे, विथ केस, विथ बॅटरी विच इज व्हेरी लाईट. आता मी तुम्हाला दाखवतो की आपल्याकडे सेल्फी स्टिक आहे. सेल्फी स्टिक बोला की तुम्ही ते एक्सटेन्शन रॉड बोला, वगैरेसाठी पण आपण हा काम करू शकतो. ह्याच्यामध्ये ना 2 स्क्रू भेटतात तुम्हाला. ठीक आहे, अँड परत नाही, हे आपण ऑलरेडी काढलं इथे साईडला. हेच मग अशी शोधत होतो मी. ठीक आहे, जास्त काय नाही करायचं, तुम्हाला अटॅच करायचं. प्लस मायनस चेक करा. ठीक आहे, सॉरी प्लस मायनस नाही, नॉर्थ अँड साऊथ. ओके, ह्याला आपण अटॅच केलेलं आहे आता. ठीक आहे, हे जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही फिरवू शकता. आणि त्याच्यावरती डायरेक्टली हा अटॅच होणार. आता जरा तुम्ही लूज करून ह्याला फिरवा. ठीक आहे, आपण ह्याला ऑन करू. हा असा दिसतो आणि ह्या किती लांबपर्यंत जातो ना त्याचा पण एक तुम्हाला व्हिडिओ अंदाज दाखवेन मी. आत्ताच शूट करू आपण, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी व्हिडिओ स्टार्ट करतो. आता आपण ह्याचे बघणार हा एक्सटेंड किती होतो.
बापरे, हा खूप जास्तच एक्सटेंड झालाय. हे गाईस, सी हा खूप जास्तच एक्सटेंड झाला. जर मी कॅमेरा अजून मागे घेऊन गेलो ना तो अजून मागे जाईल. हे बघा, याची क्वालिटी, स्टिकची क्वालिटी पण प्रीमियम आहे. अँड अजून एक गोष्ट, हा अटॅच डिटॅच, फॉर एक्झाम्पल असा कसं आपण आता आडवा लावलाय राईट, आपण ह्याला हॉरिझॉन्टल पण लावू शकतो. काय नाही करायचं आपल्याला, सरळ हे अटॅच करायचं ह्याला. दॅट्स इट. व्हिडिओ अँड यू कॅन स्टार्ट शूटिंग फ्रॉम हिअर. ॲडजस्ट करा, तुम्हाला अजून जवळ पाहिजे तर अजून जवळ या. अजून ह्याच्यामध्ये मी सॅम्पल व्हिडिओज पण काढले, ते पण मी तुम्हाला दाखवेन. हा आउटसाईडला कसा आहे. पहिली गोष्ट ऑडिओ टेस्ट. ह्याची ऑडिओ मी एक्सटेन्शन वापरला आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, मी इयरफोन वापरलं स्पॅन JBLचे, ठीक आहे, जे की माझ्याकडे ऑलरेडी होते. मी वेगळं असं काही विकत नाही घेतलं आहे. अँड कॅमेरा ओव्हरऑल आत्तापर्यंत तरी मला काय प्रॉब्लेम नाही दिला. म्हणजे मी आत्ता जितका यूज केला 1 ते 2 दिवसच झाले असतील. दुसरी गोष्ट, कॅमेरा हीट होतो आउटसाईडला, विच इज ऑब्वियस. कोणताही तुम्ही डिव्हाइस घेतला तो हीट होतो. बट ह्याची जी हीट आहे ती ॲज कम्पेअर टू अदर, म्हणजे बोलतात ना, इतका हीट नाही होत हा कॅमेरा. ॲज कम्पेअर टू अदर कॅमेराज, ॲक्शन कॅमेराज हा जास्त हीट नाही होत. सो हेच होतं आपलं अनबॉक्सिंग. अँड दॅट्स इट. बाय.